नमस्कार, मी राजेंद्र उंजे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्वस्त घरांची जी स्वप्न दाखवली जात आहेत सर्वसामान्यांना याबद्दल. कारण पुण्यामध्ये मेपल ग्रुपच्या वतीनं जी काही जाहिरात केली गेली 5 लाखामध्ये पुण्यात 1 BHK, त्यामुळे या सगळ्याला भुलून लोकांनी येऊन अर्ज भरले आणि त्या एका अर्जाची किंमत 1000 ते 1100 रुपयात दरम्यान होती. या सगळ्यामधून जो पैसा बिल्डरनी काय कमवला तो आता परत द्यायला सुरुवात झाली, कारण कारवाई सुरुवात झाल्यानंतर. पण या सगळ्या मागे थेट पहिल्या पानावर जाहिराती देऊन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे PMIDचे ते अध्यक्ष गिरीश बापट यांचा फोटो छापण्यापर्यंत बिल्डरांचं पाऊल गेलं. म्हणजे सरकारला माहीत नव्हतं का? ही जाहिरात देण्याआधीपासून सरकारला माहीत नसेल तर मग गिरीश बापटांना याची सारवासारव करण्याची वेळ काय येते? आणि याआधी गिरीश बापट जरी बऱ्याच वेळेला त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहिले असले तरी देखील ते त्यांचा माझा संबंध नाही असं म्हणून गिरीश बापटांना हात झटकून तरी चालणार आहे का? हा खरा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वस्त घराची स्वप्न दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणारा जेव्हा हे मुद्दे समोर येतात तेव्हा मग पुन्हा एकदा मुद्दा येतो की बिल्डर आणि राजकारणी यांचा एक नेक्सस याच्यात काम करते का? फायदा कोणाला होतोय माहित नाही, पण सर्वसामान्य मात्र भरडला जातोय हे वास्तव आजच्या या कालच्या मेपलच्या घटनेमुळे समोर आलं. त्यामुळे 3 महत्त्वाचे मुद्दे. स्वस्त घरांची स्वप्न विकून सामान्यांच्या फसवणुकीला सरकार जबाबदार आहे का? हा पहिला मुद्दा चर्चेत आपला असणार. आणि त्याचबरोबर दुसरा असेल की राजकीय वरदहस्तामुळेच बिल्डर सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी धजावतात का? आणि तिसरा प्रश्न, 2027 पर्यंत सर्वांना स्वस्तातली घरं हे केंद्र सरकारनं दाखवलेलं जनतेला गाजर आहे का? हा मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप आहेत, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहेत, आणि आपल्यासोबत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी सचिव आनंद गुप्ता आहेत. आपल्यासोबत प्रोफेसर अमिता भिडे आहेत, टाटा इन्स्टिट्यूटच्या अभ्यासक आहेत, त्या संदर्भात अधिक मतं मांडतील. आणि आपल्यासोबत येणार आहेत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम देखील. पहिला सुरुवात प्रतापजी तुमच्यापासून करायची आहे. ही स्वस्त घराची स्वप्न लोकांना दाखवून फसवणूक झाली हे स्पष्टपणे कालच्या घटनेवरून दिसत आहे. हे कशासाठी होत आहे असं? प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर माझी एक आपल्याला सांगणं आहे की स्वस्त घराचं स्वप्न ज्या विकासकानं पुण्याच्या दाखवलं त्यांनी एक चूक तर निश्चितपणे केलेली आहे की कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पंतप्रधानांचा फोटो छापला, मुख्यमंत्र्यांचा फोटो छापला, त्या पालकमंत्री जे गिरीश बापट आहे त्यांचा फोटो छापला. फोटो छापल्यानंतर त्यांनी जी योजना जाहीर केली त्या योजनेमध्ये एकूण घराची किंमत 7.5 लाख रुपये, 5 लाख रुपये सर्वसामान्य ग्राहकांना भरायचे, 2,20,000 रुपये जे शासनाचा केंद्र शासनाचा जो निधी आहे म्हणजे सर्वसामान्य गरिबांना जो मिळणार आहे अजूनपर्यंत त्याची ती योजना कुठल्याही प्रकारे त्याचे इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे, ते 2,20,000 रुपये आणि 35,000 रुपये की 30,000 रुपये आमच्या वतीनं डिस्काउंट, अशा प्रकारचं ते 7.5 लाख रुपयाचं घर 5 लाखात मिळणार असं स्वप्न दाखवलं गेलं. 1,250 रुपयाचा तो फॉर्म त्यांनी कुठल्या प्रकारे बनवला, कुणाच्या परवानगीने बनवला हेही मला कळलेलं नाही आहे. परंतु हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र निश्चित आहे की काही ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी जी पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्या ग्रुपकडे, ते मॅपल ॲपल कुठला ग्रुप आहे मला कल्पना नाही आहे, परंतु पुण्याच्या आसपास भरपूर जमीन त्यांची आहे हे सुद्धा पाहणीअंती सिद्ध झालेलं आहे. त्यांची ही घोडचूक आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे पुणे महापालिकेची त्यांनी परवानगी घेतली का? 1 BHK 1 RK अशा प्रकारचे फ्लॅट त्यांनी महापालिकेकडनं मंजूर करून घेतलेले आहे का? अफोर्डेबल स्कीममध्ये त्यांनी ती स्कीम टाकलेली आहे का? आणि ही स्कीम टाकल्यानंतर केंद्र शासन व राज्य शासनाची त्यांनी परवानगी घेतलेली आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा शहानिशा चौकशी अंती होईलच. परंतु अशा प्रकारची स्वप्न दाखवणं मुळातच चुकीचं आहे. परंतु हे दाखवत असताना राज्य शासनाची सुद्धा जबाबदारी आहे. आत्तापर्यंत सिडकोच्या माध्यमातून, म्हाडाच्या माध्यमातून किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून पूर्वी म्हणजे 1970-80च्या दशकामध्ये ही घरं बनत होती, पण मध्यंतरी 20 ते 25 वर्षाच्या काळामध्ये ही घरं राज्य शासनाच्या वतीनं बनली गेलेली नाही. सर्वसामान्य गरीब माणूस ज्याचं ऐपतच हे 5-10 लाख जी त्याची प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये घर घेण्याचं त्याचं जे स्वप्न असतं ते स्वप्न भंग होतं. जर राज्य शासनाने अशा प्रकारची योजना चालू केली तर त्या घरांमध्ये तो त्या योजनेमध्ये पैसे टाकेल. परंतु अशा खाजगी विकासकांना जर त्यांनी योजना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचा किंवा पालकमंत्र्यांचा फोटो छापून टाकली तर त्या लोकांना असा विश्वास वाटेल की नाही नक्कीच या ठिकाणी आपण जर पैसे भरले तर ते पैसे वाया जाणार नाही, ते पैसे चांगल्या कामी लागतील आणि लवकरात लवकर आपलं जे त्यांनी ब्रोशर वगैरे जे दाखवलं त्यानुसार घर मिळेल. मला असं वाटतं की राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा जबाबदारी आहे
आपण 2027 पर्यंत ही घरं देतो लोकांना, सर्वसामान्यांना परवडणारी असं सांगून किंवा घोषणा करून होणार नाही. ही प्रत्यक्षात ती योजना अंमलात आणावी लागेल आणि ही योजना अंमलात आणायची असेल, सर्वसामान्य गरिबांना परवडणारी घरं द्यायची असेल, ज्या पद्धतीनं म्हाडाच्या घरांची विक्री व्हायची पूर्वी किंवा राज्य शासनाची ती योजना होती, तशी एक वेगळ्या प्रकारची योजना राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर जाहीर व्हायला पाहिजे, ह्या मताचं मी आहे. आणि मला असं वाटतं की अनेक लोक म्हणजे स्वप्न दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीत सरकारने सरकारनं आणि खासगी विकासकांकडनं सुद्धा मी स्वतः माझ्या वतीनं तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की 5 वर्षापूर्वी मी आमदार जरी असेल, लोकप्रतिनिधी जरी असेल, तर मी विकासक आहे. मी 5 वर्षापूर्वी 2008 साली अशाच प्रकारची योजना लोकांच्या समोर नेली होती. माझे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 11 लाखात 1 BHK नावाची माझी स्कीम 3 दिवसामध्ये माझे 336 फ्लॅट विकले गेले आणि मी 2 वर्षाच्या लोकांना पोझिशन दिलं. काही विकासक आहे ती अशा योजना खरोखर प्रत्यक्षात आणतात आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करतात. परंतु त्यावेळेस मला काय पंतप्रधान किंवा कुठल्याही मुख्यमंत्र्यांची किंवा यांचे फोटो लावायची गरज वाटली नाही, कारण मी मंजूर केले होते सगळे नकाशे. आज जर अशा प्रकारच्या योजना आता म्हणजे MCAच्या किंवा क्रेडेचे किंवा ऑल इंडिया बिल्डर असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा जबाबदारी घ्यायला हवी की अशा प्रकारचं जर वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कुठलेही विकासक लोकांचे सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत असेल, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. परंतु कारवाई होत असताना राज्य शासनाने आपली जबाबदारी, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना सुद्धा सांगतो की राज्य शासनाने ही जबाबदारी झटकून चालणार नाही. राज्य शासनाची सुद्धा जबाबदारी आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरं देण्याची. भाई, तुम्हाला काय वाटते की याच्यात फसलं कोण जाते आणि फसवतंय कोण? याच्यामध्ये फसला जातो हा सर्वसामान्य. आणि याच्यामध्ये या विशेषतः या ॲपल या घटनेमध्ये पूर्णतः सरकार याला जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या स्कीमचे पैसे तुम्ही हे सांगणारे कोण? देशाच्या कायद्यानुसार ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे. यांना फक्त एक दुरुस्त करतो. फार चांगलं काम करतात स्वतः विकासक म्हणून. म्हाडाच्या माध्यमातून आजही विकर सेक्शनसाठी घरं बनतात बरं का. मी स्वतः चेअरमन राहिलोय म्हाडाचा. 2004 सालापर्यंत मी चेअरमन होतो. तुमच्याबरोबर मी सदस्य होतो. एक्झॅक्टली. मग त्यावेळेला आपण बनवली हजारो घरं आणि आपण LIG साठी, MIG साठी आणि विकर सेक्शन साठी आपण हजारो घरं बनवली. जेवढी पूर्वी बनायची असं नाही, उलट त्या काळामध्ये जास्त झाली. 82 नंतर जास्त घरं बनायला लागली. एनिवे, तो फक्त दुरुस्त करण्याचं काम केलं. मी सांगण्याचा हा प्रयत्न करतोय, सरकारने या घटकाला, ज्याला विकर सेक्शन म्हणतो आपण, या माध्यमातून त्याला घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सरकारने काही प्रावधान केलेलं आहे. पूर्णतः होईल हे सांगता येत नाही, कारण मुंबई सारख्या ठिकाणी एकेकाळी 25 लाखाची 30 लाखाची मुंबई आज 1,30,00,000 गेली. झोपडपट्ट्या वाढल्या, त्यामुळे तो एक वेगळा प्रश्न चर्चेचा होऊ शकेल. परंतु याच्यामध्ये कसं सरकार हे करू शकतं, अंग काढू शकतं. आणि मला खास करून म्हणजे माझे मित्र आहेत ते बापट, माणूस स्वभावाने चांगला, पण नुसतं स्वभावाने चांगला होऊन चालत नाही हो. ज्या पद्धतीने स्वभावाचा कोण गैरफायदा घेत असेल तर त्याला रोखलं और नाही, त्यांना माहित नाही असे जे काही ते कांगावा करतात येत नाही, फार चुकीचा. एकतर मागच्या वेळेला डाळीच्या घोटाळ्यामध्ये त्यांनी खूप हे केलं, आजही तीच परिस्थिती आहे. आज तो विषय नसल्यामुळे बोलत नाही. पण बापटांना एवढंच माझा प्रश्न आहे, ज्या दिवशी मीडियाने ह्या गोष्टीचा उल्लेख केला त्या दिवशी तो माणूस तुमच्या बरोबर त्या ह्याच्यामध्ये वाहिनीवर आहे, तरी तुम्ही सांगता. तुम्ही खाली उतरता, तो खाली उतरतो, तुम्ही जाता, तो जातो, हे सगळं माहित आहे. पोलीस येतात तिथे त्याला अरेस्ट करायला. कशाच्या आधारावर? आणि जर अरेस्ट करायला आले आणि ते जर फक्त वरनं जाऊन खाली आले, त्यांच्या समोर तो निघून जातो. काय इतकी धूळ फेकू नका सर्वसामान्याच्या याच्यामध्ये. आणि म्हणून आज आपल्याकडे सरकार नावाचं एक अधिकार पत्र आहे, त्याचा जर गैरवापर करून गरिबाला जर लुबाडण्याची ही जर भूमिका तुमची असेल तर तुमच्या सरकारला याच्यापासून दूर पळता येणार नाही. तुम्ही तितकेच जबाबदार आहात जितका अग्रवाल जबाबदार आहे. त्याची जमीन किती आहे आम्हाला काय लेनदेन आहे, त्याच्या चौकशीत पुढे येईल. आणि एखाद्याची जमीन आहे म्हणून त्याची उद्दिष्ट चांगली आहेत असं जर सर्टिफिकेट हे देत असतील तर ते त्यांना लखलाभ. आम्ही नाही द्यायला तयार. तुम्ही आमच्या 10,000 लोकांची ही घेतलीत, 10,000 लोकांचं त्यांनी 1,250 रुपयाप्रमाणे घेतलेले आहेत. द्या घर त्यांना, आम्ही तुमचं स्वागतच करू. आणि
ज्या व्यक्तीने स्वतः यांनीच आता सांगितलं म्हणून मलाही ते फार बरं वाटलं, खूप चांगलं काम. 4-5 वर्षापूर्वी जर ही व्यक्ती 1 BHK 11-11.5 लाखाला जे आपण म्हणताय ते आज कसं 5 लाखामध्ये मिळेल जरा सांगा. म्हणजे काहीतरी हे आहेत ते गिरणी कामगारांना आम्ही घरं दिली, आता सरकार देतंय. आपण मार्केटचा सगळा अभ्यास केलेला आहे, त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे होतो, काही इतरही सगळी मंडळी होती. आणि म्हणून हा पूर्णतः लोकांना लुबाडण्याचा आणि लोकांच्या त्या ज्या घर मिळण्याचं जे स्वप्न असतं आणि ते त्या स्वप्नाचा आधार घेऊन लुबाडण्याचं काम या अग्रवाल यांनी केलंय आणि सरकारला गृहीत धरून केलंय. त्यामुळे बापटांना मी बापटांनी सांगायचं, मग त्यांनी त्याला सांगायचं की त्याला अरेस्ट करा तात्काळ म्हणून. राम कदम काय म्हणाले, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने अशी स्वप्न विकावीत का, आणि सरकारचा जर कोणी फायदा घेत असेल तर त्याला पाठीशी घातलं. गैरफायदा कसं आहे, हे पूर्ण मॅपल प्रकरण जे आहे या प्रकरणाशी ना सरकारचा दूरदूरचा काही संबंध आहे ना आमच्या भारतीय जनता पार्टीचा दूरदूरचा काही संबंध आहे. ठीक आहे, आता बाकीचे पक्ष याही विषयाचं राजकारण करतायत, ते त्यांचं काम आहे, त्यांनी जरूर ते करावं. पण हे पूर्ण प्रकरण बाहेर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ खासदार किरीट सोमय्या साहेबांनी काढलंय, हे बाकीच्या पक्षांना विसरता येणार नाही. आणि किरीट सोमय्या साहेबांनी हे प्रकरण बाहेर काढल्याच्या नंतर मग कशा पद्धतीने फसवणूक होत होती वगैरे सगळ्या गोष्टी समोर आल्या. आणि आजपर्यंत असं कधी घडलं नाही, पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 48 तासात चौकशीचे आदेश दिले. त्या बिल्डरवर खटला भरला गेला, त्याची बँकेतली खाती गोठवली गेली. नंतरचं सगळं प्रकरण पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. पण या निमित्तानं हे काही पहिलं प्रकरण नव्हे, अशा अनेक बाबतीमध्ये वेगवेगळ्या बाबतीमध्ये बिल्डरकडून सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत असते. लोक मेहनतीचा कष्टाचा पैसा कर्ज काढून इकडून तिकडून घर घेतात. काही बिल्डर देत असतील चांगले फ्लॅट, बरेचसे बिल्डर कुठल्या ना कुठल्या अडचणीमुळे म्हणा किंवा काही बिल्डर लोकांची तशी मानसिकता असते असं म्हणा, बऱ्याच ठिकाणी सर्वसामान्य माणूस फसलेला आपल्याला आढळतो. सार्वत्रिक सगळ्यांची एकत्र मिळून आवश्यकता आणि गरज आहे की आपण अशा प्रकारे जो फसलेला माणूस आहे त्याला आपण कशा पद्धतीने बाहेर काढू. पण अशी चर्चा न करता, अशा प्रकारचे विचार न मांडता उलट पक्षी हे पूर्ण प्रकरण भाजपनीच बाहेर काढले. म्हणजे अगोदरची सरकार राम कदम हे उलट झालं. ज्या वेळेला सरकारच्या अंगाशी हे सगळं प्रकरण आलं त्यावेळेला आता हे म्हणतात भाजपने बाहेर काढलं. आणि माझा साधा प्रश्न म्हणजे राम अतिशय विद्वान माणूस आहे, आमचा मित्र आहे, परंतु त्याच्या वाक्यातच सगळं काय, जे प्रकरण किरीट सोमय्यांनी काढलं त्या प्रकरणाच्या संबंधीमध्ये तुमच्या देशाच्या पंतप्रधानाचं तो हे लावतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्याचं लावतोय, तुमच्या पालकमंत्र्याचं लावतोय. कुठच्या तोंडाने सांगताय तुम्ही हे, आणि परत सांगताय की नाही नाही ह्यांना राजकारण करायचं आहे. अरे वा रामजी, तुमचं फारच म्हणजे कौतुकच करायला पाहिजे तुमच्या ह्या सगळ्या याचं भूमिकेचं. राजकारण जिथे करायचं तिकडे आम्ही नक्कीच करू, परंतु गरिबाला लुबाडणाऱ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारचा पूर्णतः तो वापर करतोय. केंद्र सरकारच्या मिळणाऱ्या तो ती जी हे आहे सबसिडी, त्याचा तो गणित लावून लोकांना सांगतोय, तरी सांगताय की याच्यामध्ये सरकारचा हे नाही. राम कदम थोडक्यात माझा काँग्रेसच्या नेत्यांना सवाल आहे, प्रश्न आहे की जेव्हा ही 10 दिवस वर्तमानपत्रात जाहिरात येत होती तेव्हा तुमचे काय काँग्रेसचे बाकीचे नेते झोपले होते का? त्यांना कळलं नाही? सगळ्यात पहिल्यांदा कळलं भाजपचे खासदार किरीट सोमय्या, हे आपल्याला नाकारता येणार नाही भाई. आणि याच्यासोबत आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा जाहिरात केंद्रातली आणि राज्यातली टाकली तर त्याची एक प्रोसेस असते की बाबा खरोखर अशी कोणती योजना आहे का, त्याची माहिती घेणं, या सगळ्या प्रोसेस असतात. पण झालेला प्रकार हा त्या बिल्डरनं निव्वळ लोकांना फसवण्यासाठी केलेला आहे. आपण सर्वच राजकीय पक्षांनी, म्हणजे आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, प्रताप सरनाईक शिवसेनेचे नेते आहेत, आपण सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे कोणतीही फसवणूक भविष्यात होणार नाही बिल्डरकडून, आणि सर्वसामान्य माणसाचा मेहनतीचा कष्टाचा पैसा अशा पद्धतीने लुटला जाणार नाही, याच्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करू. हा भाग तुम्ही पण एक विकासक आहात, प्रताप सरनाईक पण एक विकासक आहेत. मी येतो तुमच्याकडे. आनंद गुप्ता, असं शक्य आहे का सर्वसामान्य फसवला जात नाही? कसं शक्य? अनेक बिल्डिंगला असं होतं, बुकिंग होतं
पोझिशन बरेच वर्ष मला मिळालं. असं पण सांगायचं फसवलं जातं. सर्व पार्टीचे सिनियर लीडर्स इथे हजर आहेत. आज 70 वर्षामध्ये आज आपलं इंडिपेंडन्स होऊन 70 ते जास्त वर्ष झाले. या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये रिअल एस्टेटमध्ये कुठलाही रूल्स रेग्युलेटरी अथॉरिटी नाही आणि त्याचा सरकार का करू इच्छित नाही? धोरण सांगू इच्छित नाही. त्याच्या कारणाने आतापर्यंत काही चुकीचे लोक या इंडस्ट्रीमध्ये शिरतात. बाकी सर्व जे 95-97 चांगले लोक असतात त्यांचंही नाव खराब होतो. आम्ही एवढ्या वर्षापासून सांगत होतो की या इंडस्ट्रीसाठी जसं सेबी आहे स्टॉक एक्सचेंजमध्ये असं रेग्युलेटरी अथॉरिटी आणा. कमीत कमी आता मी एवढं एक सांगायचं इच्छुक आहे की आता 2 महिन्यापूर्वी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी एवढं 3 काम चांगले केले. एक या इंडस्ट्रीला रेग्युलेट करण्यासाठी आणि लोकांना सर्वांना अफोर्डेबल हाऊसिंग मिळावं साठी रेग्युलेटरी अथॉरिटी आणली. दुसरा सर्व्हिस टॅक्स 60 मीटर पर्यंतचे जे घर आहेत त्यांना माफ केला की लोक जास्त यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग बनवतील आणि 60 मीटर पर्यंतचे घरं या 4 मेट्रो टाउनला सोडून सर्वमध्ये इन्कम टॅक्स फ्री केला. हे माझ्या हिशोबाने हे फार चांगला कदम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे. पण जेव्हा मी स्टेट गव्हर्नमेंटचं सांगतो तर त्यांची अजूनही त्यापैकी जशी कारवाई सेंट्रल गव्हर्नमेंटने केली की अल्टिमेटली गव्हर्नमेंट काय करू शकते रूल्स रेग्युलेशन आणि एक फॅसिलिट करू शकते कुठल्या गोष्टीला, तसं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजून केलेलं नाही. 2 एक्झाम्पल. आज 3 वर्षापासून पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन हे अप्रूव्ह होतोय हेच चाललेलं आहे. सब पॉलिटिक्स इज गोइंग ऑन आणि लोकांचे पैसे लोकांना घर कधी मिळणार याची कोणाचा काय ठरवलं. मी बापट साहेबांना स्वतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये भेटलो होतो. साहेब म्हणाले की जानेवारी एंड पर्यंत हे डीपी अप्रूव्ह होणार. आज आपला एप्रिलमध्ये आहे तरी त्याचा काय ठिकाणा नाहीये. दुसरं लास्ट वीकमध्ये मी प्रिन्सिपल सेक्रेटरी यूडी, जॉईंट सेक्रेटरी यूडी, डेप्युटी सेक्रेटरी यूडी यांना भेटलो. कोणाला माहिती नाही हा पॉलिटिकल डिसिजन आहे, हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन नाहीये, पॉलिटिकल डिसिजन ठरला सीएम सही करतील तेव्हा हे अप्रूव्ह होणार. अशी मानसिकतानी हे सर्व चुकीच्या गोष्ट होतात. मला असं सांगायचं आहे मोदी साहेबांनी जे चांगली पॉलिसी ठरवली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी तशीच चांगली पॉलिसी स्टेट गव्हर्नमेंटनी पण ठरवावी. मुंबईचा डीपी एक्झॅक्टली टाइम टेबल द्यावा लोकांना की कधी पास होणार, कधी पब्लिक ऑब्जेक्शन होणार, कधी अप्रूव्ह होणार आणि कुठल्या दिवस बाहेर निघणार. कोणत्याही पॉलिटिक्स पार्टीला त्यामध्ये गेम खेळण्याचं काही कारण नाहीये. तसंच पुण्याचाही व्हायला पाहिजे. आणि हीच परिस्थिती आपले जेवढे काही टाउन्स आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वांची परिस्थिती. कोणाला काही माहित नाही की कुठला डीपी कोण पास करणार. तिथे बिल्डर राजकारणाला बरोबर माहिती असतं डीपी कधी पास होणार, प्लॅन कुठे चाललाय, जमिनी कुठे घ्यायच्या. आता इथून आपण फोन करा प्रिन्सिपल सेक्रेटरी यूडी, जॉईंट सेक्रेटरी यूडी, डेप्युटी सेक्रेटरी यूडी. मी 1 वीक पूर्वी ॲज ए बिल्डर्स ऑफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह भेटलो आहे आणि त्यांना हेच प्रश्न विचारला. ते काय म्हणाले, प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणाले कदाचित 2 महिन्यामध्ये पास होणार, जॉईंट सेक्रेटरी म्हणाले कदाचित 6 महिन्यामध्ये पास होणार आणि डेप्युटी सेक्रेटरी म्हणाला मीच बघतो पुन्हा पण मी सांगू शकत नाही कारण हा पॉलिटिकल मॅटर आहे, हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर नाही. आता यामध्ये पॉलिटिकल मॅटर काय आला. ही जी मानसिकता आहे आपल्या सर्व राज्यामध्ये आणि देशामध्ये की पॉलिटिकल लोक नक्की करणार की कधी डीपी अप्रूव्ह होणार आणि कधी ते अप्रूव्ह नाही होणार, ही फार डेंजरस परिस्थिती आहे. आणि त्यामध्ये हे जे 18 ते 24 महिने लागतात अप्रुव्हल, कोण याचा जबाबदार आहे? बिल्डर जबाबदार आहे. 18 ते 24 महिने अप्रुव्हलला का लागतात आणि काय चुकीचे लोक या इंडस्ट्रीमध्ये इंटर होतात हे याचा जबाब कोण देणार आहे? कोणते चुकीचे लोक आहेत? आता मला सांगा, जेव्हा तिथे कुठलाही स्क्रीनिंग सिस्टम नाहीये. आज आपल्याला मी सांगतो एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल ना गव्हर्नमेंटचा, त्याला फक्त 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल तर त्याला असं विचारलं होतं की बाबा तू काय 25 लाखाचे काम केले होते का पास्टमध्ये, असं बिल्डरला विचारलं जात नाही. आपल्या देशामध्ये असे बिल्डर आहेत 500 कोटीचे काम आहेत, पुढच्या 10 वर्षामध्ये त्यांनी 5 कोटीचं पण काम केला नाही. असा माणूस जेव्हा काम घेणार त्याचा फेल्युअर हे फार पर्सेंटेज विल बी व्हेरी हाय, प्रोबेबिलिटी ऑफ हिज अनसक्सेस बाउंड टू बी देअर. आणि त्याच्यासाठी हे जे रेग्युलेटरी अथॉरिटी आणा आम्ही एवढ्या वर्षापासून सांगतोय. आज एवढं नंतर लोकसभा राज्यसभामध्ये हे आता 2-3 वर्ष पास होणार कमीत कमी एवढं चर्चा चालली, पुढे काही जात नाही. चर्चा नाही झालेली. त्याच्यामध्ये आहे की लोकसभेने ऑलरेडी ते म्हणजे रिअल इस्टेट बिल मंजूर केलेलं आहे, राज्यसभेमध्ये मंजुरीसाठी आलेलं आहे आणि ते तिकडे मंजूर झाल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटकडे ते येणार. स्टेट गव्हर्नमेंट प्रोसिजर अशी आहे की तिकडनं मंजूर झाल्यानंतर इकडे येणार आणि इकडे सँक्शन होणार. ही वस्तुस्थिती आहे की रिअल म्हणजे गुप्ता साहेब जे म्हणतायत त्यानुसार
ही वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये 5 कोटीचं पण काम न केलेला विकासक 500 कोटीची योजना लोकांच्या समोर जाहीर करतो. त्याच्याकडे काही त्या पद्धतीचं म्हणजे कोणी स्क्रीनिंग सिस्टीम नसल्या कारणानं तो जो जाहिरात देतो त्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो. एकदा का रिअल इस्टेट बिल सेंट्रलनी मंजूर केलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मंजूर झालं आणि ऑफिशियल ते जर फ्लॅश झालं तर मला असं वाटतं हे सगळे मुद्दे निकालात निघतील. आणि जे असे फसवणारे जे विकासक आहे, लोकांना लोकांच्या भावनांचा आणि लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन जो सर्वसामान्यांना स्वप्न दाखवणारे लोक आहे, निश्चितपणे त्याच्यावर पायबंद बसेल. परंतु ते लवकरात लवकर आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा कराव्या लागतात. म्हणजे जसेच्या तसं इम्प्लिमेंट केलं तर, कारण वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे प्रश्न असतात. जसं गुप्ता साहेब म्हणाले ही वस्तुस्थिती आहे की नगरविकास खात्यातर्फे किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे जे काही नकाशे वगैरे मंजूर केले जातात ते लवकर होत नाही. एक 1.5 2 वर्ष. म्हणजे जर तुम्ही सिस्टीम बघितली तर पर्यावरण खात्याची एनओसी त्यासाठी 8 महिने लागतात. आता नवीन जे फॉरेस्टची एनओसी आहे, फॉरेस्ट असेल तर तुमच्या जवळपास फॉरेस्ट असेल 2 किलोमीटर 3 किलोमीटर, आता 10 किलोमीटरची त्यांनी परवानगी मागितली आहे. नंतर ते झाल्यानंतर नॉन ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंटनी सांगितलं तलाठ्याला सगळे अधिकार दिलेले तहसीलदाराला, पण तसं नव्हतं. अजूनही जिल्हाधिकारी आपले अधिकार सोडायला तयार नाही आहेत. त्या गोष्टीलाच 2-2 3-3 वर्षे लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडतात. सर्वसामान्य लोकांना ग्राहकांना त्याचा फटका पडतो. त्यामुळे जोपर्यंत रिअल इस्टेट बिल येत नाही, राज्यातलं सरकार ते मंजूर करत नाही, तोपर्यंत मंजूर केल्यानंतर ह्या परवानग्या वन विंडो सिस्टीम जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होणार. फक्त 20 सेकंदात एकच मिनिट की याच्यामध्ये मुळात आपण हा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 97% चांगले आहेत, आम्ही त्यांच्याबद्दल बोलतच नाही, त्या 3% बद्दलच आम्ही बोलतोय. दुसरं, आपणच जर म्हणताय की हे सगळं असताना सुद्धा 97% लोक चांगलं काम करू शकतात, तर व्हॉट्स रॉंग विथ यू? इफ समवन याच्यासारखा अग्रवाल सारखा जर हे होत असेल तर त्याला डिफेंड करण्याची काही गरज नाही ना. दुसरं, रेग्युलेटरी ऍक्टच्या बाबतीमध्ये फक्त एवढंच सांगू इच्छितो आपल्याला, तो लोकसभेत राज्यसभेत पास झालेला आहे. रिअल इस्टेट ऍक्टच्या बाबतीमध्ये कुठल्याही राज्याला स्वतःचे काही वेगळे अधिकार आहेत. जसं प्रताप सरनाईक म्हणाले, त्यांचा सर्कमस्टन्स, त्यांच्या मेट्रो सिटीज, त्याच्या ह्या सगळ्या ह्याच्या नाही. म्हणून तर आपल्याकडे डीसी रूल आहेत. डीसी रूल वेगळे काय, आपल्याकडे जवळजवळ किती 27, 28, 32 डीसी रूल आहेत. त्याला कारणच ते आहे. आणि म्हणून ते होऊ नये याच्यासाठी डेटरंट तयार करण्याचं काम फक्त राज्य सरकार करतं. जो मेन कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाही तर कुठच्यात. आणि आपण म्हणताय ते तत्वतः मला पटतंय की ते या सरकारने, भाजपच्या सरकारने केलं, परंतु हे बिल गेली अनेक वर्ष याच्या बाबतीमध्ये दोन्ही सभागृहामध्ये अनेक वेळेला कधी खाली त्याची चर्चा अडकली, कधी वरती अडकली, असा तो हे झालेला आहे. आणि म्हणून राज्यात पुढे तात्काळ बघायला लागलं. तुम्हाला काय वाटतं मॅडम, अभ्यासाकडे कसं बघ? मला आता वाटतं की आपला चर्चेचा पूर्ण ओघ जो आहे हा फक्त फसवणूक ह्या कामावर आहे, पण घरांचा प्रश्न जो आहे तो ह्याच्या पलीकडचा आहे. आणि तो पलीकडचा ह्या दृष्टीने आहे की अगदी 3% विकासात गुप्ताजी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जरी फसवणारे असले तरी घरांच्या किमती, जमिनीच्या किमती ह्या ज्या आवाक्या बाहेर लोकांच्या चाललेल्या आहेत, ह्याचं आपलं विश्लेषण काय आहे आणि ह्या मुद्द्यावर आपल्याला बोट ठेवण्याची गरज आहे. त्या दृष्टीने मी फक्त 2-3 गोष्टी सांगते की एक, आपण ह्या मेपल ग्रुपच्या संदर्भात ठेवूया किंवा एकूणच आत्ता जी स्वस्त घरांची एका बाजूला केंद्र सरकारकडनं पण ही चर्चा चालू आहे, राज्य सरकार त्याला पूरक धोरण तयार करतंय, पण आपण आपलं सगळं विश्लेषण ह्या योजनांमधलं जे चालू आहे त्याच्यामध्ये 2 मुद्द्यांचा आपण अजिबात विचार करत नाही. एक म्हणजे की केंद्र सरकार 1.25 लाखाची सबसिडी देणार प्रत्येक घरामागे, राज्य सरकार त्याला अजून काही पूरक योजना मांडणार, पण नेमकी ह्या घरांची किंमत किती असणार आहे, कुठच्या गटासाठी कुठची असणार आहे, परवडणारी घरं याची दीपक पारेख कमिटी जी नेमली गेली होती केंद्र सरकारनी, तर त्यांनी एक व्याख्या केलेली आहे आणि ह्या व्याख्येमध्ये 2 पॅरामीटर्स आहेत. एक आहे की घराची एरिया किती आणि दुसरं की घराची किंमत किती, आणि ह्या दोन्ही ह्या इन्कम ग्रुप प्रमाणे फिक्स केलेल्या आहेत. परंतु आत्ता आपण ज्या रीतीने प्रवास करतोय त्या ह्याच्यामध्ये आपला इन्कम ग्रुपनी आपण नेमकी जी घराचा साईज आपण जो आहे तो त्याच्यातनं बाद केलेला आहे, त्याची नेमकी किंमत जी आहे ती आपण त्याहून बाद केलेली आहे.
त्यामुळे परवडणारं घर म्हणजे त्याला फक्त एक इन्कमचं गोष्ट राहणार आहे, आणि दुसरं केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची सबसिडी किती, त्यामुळे ही घरं कोणाला मिळणार, कशा रीतीने मिळणार. प्लस आणखीन आपण त्याला, म्हणजे मी आता ह्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये वगैरे फार घुसत नाही, परंतु कोणाला मिळणार घरं आणि घरांची किंमत किती नेमकी, कळीचे मुद्दा नाही. शेवटचा एक मुद्दा याच्या बाबतीत खूप जो महत्वाचा आहे तो म्हणजे की घरांच्या किमती जर आवाक्यात आणायच्या तर एक साधं सोपं गणित आहे की 3 इनपुट्स जे आहेत हे खूप आवश्यक आहेत कुठच्याही घराच्या साठी. एक आहे की जमीन, दुसरा आहे की जे आपले बांधकाम वगैरे याच्यासाठी जे नियम आणि परवानग्या लागतात ती रेजिम, आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे वित्त पुरवठा. ह्या तिन्ही फॅक्टर्सना कंट्रोल न करता आज कुठचंही, म्हणजे गेले 20 वर्ष मी म्हणेन की हे फक्त आत्ताच्या सरकारचं नाहीये, पण गेले 20 वर्ष आपण बघतोय की आपण प्रत्येक योजना जी बनवतोय स्वस्त घराची ती ह्या 3 घटकांना स्पर्श न करता बसवतोय. त्यामुळे जमिनीचे किमती गगनाला भिडतील, वित्ताचा पुरवठा अजूनही भारतामध्ये 10% वर लोकांपर्यंत पोचत नाही, बांधकामाच्या नियमावल्या त्याच्यातला जो वेळ जो आहे तो काही कमी होत नाही, त्याची ट्रान्झॅक्शन कॉस्ट वाढतच जाते, आणि तरी सुद्धा आपण जे स्वस्त घरांचं स्वप्न बघतोय त्याच्यामध्ये हे संपूर्ण घरांचं मार्केट जे आहे, गृहनिर्माणाची बाजारपेठ जी आहे ही विकृत होत चाललेली आहे, आणि त्याच्यात नवीन नवीन विकृती मी म्हणेन की तयार होत आहेत, नवीन नवीन विकृती तयार होतात. वेगळे मुद्दे इथे समोर आलेले आहेत. थोडक्यात मला ब्रेक घ्यायचा सांगा. हे 3 पॉइंट जे मॅडमनी सांगितले त्यामध्ये डेव्हलपर बिल्डरचा काय रोल आहे? जमीन रेट, बिल्डरच्या घरी तर जमीन पैदा होत नाही, तो कुठून विकत घेणार, त्याचा कॉस्ट कोण नक्की करणार? डिमांड अँड सप्लाय हे नक्की करणार आपण. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरिया किंवा ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्याचा एरिया, शहरीकरणाचा एरिया वाढवावा याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही, कोणाचं लक्ष नाही. नंबर 2, त्याला फायनान्स कधी मिळणार ॲट ए लोअर रेट त्याच्यावर लक्ष कोणाचा नाही. अप्रुव्हल 18 ते 24 महिने लागतोय, त्यालाच कॉस्ट डबल होते, त्या कारणाने त्याच्यावर लक्ष आपल्या गव्हर्नमेंटकडे आहे पण त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. आणि फक्त पॉप्युलरिटीसाठी, चीप पॉप्युलरिटीसाठी बिल्डर लोकांना बदनाम करायचा, त्यांना शिवा देत राहायचं, आणि हे सांगायचं की जे काय चांगले जास्त रेट चालले आहेत ते त्यांच्या मुळे चालले आहेत. एक लक्षात घ्या, जर माझ्या हातातच हे असता तर मी जे फ्लॅट आज पार्ल्यामध्ये मी 25,000 रुपयामध्ये विकतोय आणि तेच फ्लॅट 2,500 आनंदनगर रायगड डिस्ट्रिक्टमध्ये विकतोय, का असं आहे? हे असं हे 3 फॅक्टर वेगवेगळे आहेत. जमीनचा रेट इथे फार कमी आहे, इथे फार जास्त आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज ऑलमोस्ट सेम, थोडाफार 5-10% फरक, पण त्याला एवढं. अप्रुव्हल कॉस्ट, तिथे अप्रुव्हल कॉस्ट काही नाही आहे, इथे अप्रुव्हल कॉस्ट 1,500 रुपये पर स्क्वेअर फीट आहे. तिथे वेटिंग पिरियड नाही आहे, इथे फार जबरदस्त 18 to 24 वेटिंग पिरियड आहे. आणि एवढं सर्व समजूनही सर्व लोकांना माहीत आहे काय त्याचे मूलभूत कारण आहेत, त्याच्यावर लक्ष कोणी देत नाही. फक्त की हे काय 25,000 किंवा 45,000 मध्ये जे विकतोय, ॲज इफ बिल्डर हा एवढा मोठा प्राणी झाला की त्याच्या मनात येईल ते प्राइस ठरवेल आणि तरी लोक घेणार, असं कधीच होणार नाही. अल्टिमेटली हे सर्व प्राइजेस डिमांड सप्लाय रेशिओने फिक्स होतात. लोकांनी जर घेणं बंद केलं तर ते 2,500 मध्ये पण तिथे नाही विकला. ठीक आहे, ही पुढे चर्चा न्यायची, मी येतो, मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर ही चर्चा मला पुढे न्यायची. आनंद गुप्ता मुख्य मुद्द्याकडे आलेले आहेत, त्यामुळे ही चर्चा मला पुढे ब्रेक नंतर कंटिन्यू करायची. ब्रेक घेऊ आणि सगळ्या पाहुण्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तुमचा जो मुद्दा मगाशी स्वस्त घरांच्या बाबतीतला आणि घरांच्या किमती बाबतीतला उपस्थित झाला होता, आनंद गुप्तांनी जाता तो मुद्दा उपस्थित केला होता. मला राम कदम, तुम्हाला हा प्रश्न सुरुवातीला विचारायचा आहे आणि चर्चेची सुरुवात करायची या सेगमेंटच्या. स्वस्तातली घरं ही पुढं दिवास्वप्नच राहणार आहेत की खरोखर स्वस्तातली घरं सर्वसामान्यांना उपलब्ध होतील, काय वाटतंय तुम्हाला? कसं 2022 पर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला त्याचं स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आमची राहिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्रीय पातळीवर या बाबतीत फार मोठं काम सुरू आहे. पण या निमित्तानं एक मुद्दा जो आनंद गुप्ताने, स्वतः बिल्डर आहेत, त्यांनी जो मांडला, किंवा प्रताप सरनाईक साहेबांनी देखील जो मांडला, तो अत्यंत मला महत्त्वाचा वाटतो. की एखाद्या प्रपोजल जेव्हा आपण सबमिट करतो महानगरपालिकेमध्ये किंवा त्या स्थानिक व्यवस्थांमध्ये,
तर त्याला परवानगी मिळत असताना काही ठिकाणी 3 महिने, काही ठिकाणी 6 महिने, आणि पर्यावरण खात्याची जर NOC असेल तर त्याला 2-2, 3-3 वर्ष लागतात. अशा वेळेस एक नाहक त्यांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूक केलेल्या पैशावर फार मोठं व्याज लागतं. आणि शेवटी व्यापाराचं तत्व आहे की जगातला कोणताही माणूस स्वतःच्या खिशातून व्याज भरत नाही, तो भुर्दंड जो आहे तो गिरायकावर ढकलत असतो. तर पर्यायानं गिरायकाला जो विकत घेणार आहे त्याला ते घर महाग मिळतं. म्हणून आमचं महाराष्ट्र सरकार आल्याच्या नंतर 31 ऑक्टोबरला दुपारी 4:30 वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली आणि संध्याकाळी 6 वाजता पहिली कॅबिनेट झाली. ती देखील ऐतिहासिक आहे. नाही पण घरांचं काय त्या दिवशी ठीक आहे. कॅबिनेट झालं तो नाही मी राम कदम घरांचं काय घरांवरच येतो. ऐका मला बोलू द्या, मी घरांवरच येतोय. त्या ठिकाणी 6 वाजता कॅबिनेटमध्ये सेवा हमी कायदा पास केला ज्याच्यामध्ये आपण 256 वेगवेगळ्या सेवा. आता उद्या घराचं प्रपोजल पास करत असताना सुद्धा त्याला लागणाऱ्या परवानग्या ईज ऑफ डुईंग मध्ये घ्यायच्या. जसं इंडस्ट्रीला 76 परवानग्या लागत होत्या, आपण त्या 24च्या आसपास आणल्या. तसं कुठल्याही बिल्डिंगला लागणारी परवानगी ही ईज ऑफ डुईंग मध्ये आली पाहिजे, अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे. आता काँग्रेसला कदाचित ते आवडायचं नाही. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे जे टाउन प्लॅन जे आहेत ते अनेक वर्षापासून रेंगाळले होते. ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आल्याच्या नंतर टप्प्याटप्प्यानं ते पूर्ण करायला घेतलेले आहेत आणि नजीकच्या काळामध्ये बाकी सगळे पूर्ण होतील. हा सगळा जो गोंधळ आहे हा गोंधळ वर्षानुवर्ष नियोजन नसल्यामुळे हा गोंधळ आहे. आणि हे नियोजन बसवण्याची नियोजनबद्ध गोंधळ होतं का राम कदम? सरकार आता करतंय. राम कदम आत्ताचा गोंधळ नियोजनबद्ध आहे का? जर आधीचा नियोजनाच्या अभावी असेल नाही, हे जे आहे क्लिअर कट चिटिंग आहे. आणि हे चिटिंग भाजपच्याच लोकांनी म्हणजे आमच्याच खासदारींनी काढलंय. त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीचे अनेक बिल्डर आहेत पुण्यामध्ये, त्यांच्या लक्षात नाही आलं. काँग्रेसचे अनेक नेते आहेत, त्यांच्या लक्षात नाही आलं. आम्हीच तर लक्षात आणून दिलं. आणि लक्षात आणून दिल्याच्या नंतर लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून ताबडतोब त्याच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे. मूळ मुद्दा असा येतो आपल्याला अशी व्यवस्था तयार करावी लागेल ज्या व्यवस्थेच्या झालेला आपलाच पाप आपण झाकायचा असा सगळा प्रकार आहे. असं आहे की म्हणून मी म्हटलं त्यांचं कसं आहे की म्हणजे अलीकडे अध्यात्माकडे राम कदमांचा फार कल आहे. हबपच आहेत ते. आणि म्हणजे हे मी रेस्पेक्टने बोलतोय, आउट ऑफ रेस्पेक्ट राम भाऊ बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये विडंबना वगैरे असं काही नाही. परंतु हे करत असताना मी आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छित होती अशी, समजा जे काय झालं आता ते तुम्हाला ती सवय सगळ्यांनी ती सोडून द्या. त्या काळात काय झालं, त्या काळात काय झालं, आपल्या फक्त माहिती करता आणि राज्याच्याही आणि देशाच्याही आहे ना, इंदिरा आवासच्या माध्यमातून गरिबाला घर मिळतं हे काँग्रेसनेच दाखवलं. कमी अधिक प्रमाण झालं असेल कदाचित. सर्वसामान्याला याच्यामध्ये म्हाडामध्ये जेव्हा आपण घरं बनवतो त्यावेळेला LIG असेल, लोअर इन्कम ग्रुप असेल किंवा विकर सेक्शन असेल, ह्या सगळ्या प्रावधान त्याच काळामध्ये झाल्या आणि अनेक लोकांना घरं मिळाली. ही गोष्ट मी मान्य करेन की ज्या पद्धतीने अर्बनायझेशन वाढतंय, ज्या पद्धतीने शहरीकरण वाढतंय आणि त्यामुळे घरांची स्वप्न बघणारा आणि काम करणारा माणूस जो शहरामध्ये होतोय त्याच्यासाठी हे थोडंसं देवास्वप्न होतंय, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे त्याला ज्या पद्धतीने अफोर्डेबल हाऊसिंगचा हा कॉन्सेप्ट, हा काय नवीन नाही, हा काय नरेंद्र मोदींजीने आणले नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी आणलेलं नाही, हा जुनाच हे आहे. त्याची कार्यवाही ते करत आहेत आणि त्याचं स्वागतच करू आम्ही. गरिबाला घर मिळालं पाहिजे ह्या मताशी आम्ही सगळे आहोत. फक्त इथे गुप्ता बोलत असताना 2 गोष्टी त्यांनी बोलले. तुम्ही सांगताय की मुंबई वाढली किंवा नवी ठाणे वाढलं, त्याच्याबद्दल काय केलं? अहो आपण आता MMR मध्ये येतो, मुंबई मेट्रो रिजन. इट गोज अप टू विरार, इट गोज अप टू पेण. म्हणजे असं नाही. हा त्यांच्या त्या मताशी सहमत राहीन मी. MMR बनवल्याच्या नंतर MMR मध्ये काही कायद्यांची जी काही तरतूद होणं आवश्यक आहे ती बनवायला वेळ लागेल तर किचकटच आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याच उत्तरामध्ये आहे ते, एखाद्या पनवेलच्या एखाद्या याच्यामध्ये जरी MMR मध्ये आला असला तरी पनवेलच्या एखाद्या गावातली जमीन आणि मुंबईच्या मलबार हिलची जमीन किंवा मुंबईच्या बांद्र्याची जमीन किंवा मुंबईच्या साऊथ मुंबईची जमीन किंवा मालाडची जमीन, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहीलच. त्यांच्या त्याही मताशी मी अजिबात सहमत नाही. होय तुम्ही याचं सांगताय, तुम्हाला जो काही खर्च येतो वगैरे तो तुम्ही काढणार असं तो तुम्ही ग्राहकाकडनंच काढता. आणि तुम्ही असं सांगताय की नाही ते 45,000 स्क्वेअर फीट एखाद्याचं ह्याच्याने होत नाही. तुम्हाला एकाच जागी 2 बिल्डिंग सांगेन बांद्र्यामध्ये, तुम्हाला एकाच जागी 2 बिल्डिंग सांगेन साऊथ मुंबईमध्ये, तुम्हाला एकाच जागी 2 बिल्डिंग सांगेन याच्यामध्ये अंधेरीमध्ये किंवा कुठच्या एरियात.
ज्याच्यामध्ये जर ती बिल्डिंग गुप्तांची असेल तर ते कदाचित 20,000 स्क्वेअर फीट असेल, परंतु तीच बिल्डिंग जर ऑबेरॉयची असेल, तीच बिल्डिंग जर लोडाची असेल, तीच बिल्डिंग जर आणखीन कुणाची असेल तर तिचं रेट 40,000 आहे. काय सांगताय तुम्ही? मग आता त्याने काय सोनं लावलं का त्याने आणखीन काय लावलं? जेवढा वेळ त्याला गेला असेल तेवढाच वेळ यांना सुद्धा गेला असेल. मटेरियल त्यांनी वापरलं, कारण त्याच्या अम्युनिटीज ज्या आहेत त्या अम्युनिटीज तुम्ही लिहूनच देता, त्या किती मिळतात हा भाग संशोधनाचा आहे. परंतु आपण अफोर्डेबल हाऊसिंगचं जेव्हा म्हणतोय, जो ताईने जो मुद्दा केला की सर्वसामान्याच्या घराचं काय, हे सगळं ठीक आहे, हाय फंडा, ते कोणी जात नाही 20,000 स्क्वेअर फीटला सर्वसामान्य काम करणारा माणूस जात नाही, त्याला तेवढं हे पण मिळत नाही, कर्ज सुद्धा मिळत नाही. कर्जाची व्यवस्था आपण म्हणालात हे खरं आहे. आम्ही बँकेचं नॅशनलायझेशन आपण जेव्हा केलं, राष्ट्रीयकरण केलं, तेव्हा उद्दिष्ट हे होतं की सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं. ते नाही आपल्याला साध्य झालं आणि दुर्दैवाने आताचं सरकार म्हणतंय ते नॅशनलायझेशन झालं ते चुकीचं आहे. म्हणजे आता परत एकदा ती मालकी तत्वावर सगळ्या बँका चालणार आहेत आणि ते ठरवणार आहेत राजेंद्र उंजेला द्यायचा की भाई जगतापला द्यायचा की या ताईनं द्यायचा. दुर्दैवाने ते या देशामध्ये घडू देणार नाही देशाची जनता. आणि म्हणून बेसिक जो मुद्दा आहे जागेची अवेलेबिलिटी, म्हणजे जागा हे करणं. दुसरं त्याची जी प्रक्रिया आहे त्याच्याशी पूर्ण सहमत आहे की, आणि त्यांनी जी कॉस्ट सांगितली तो खरं हॉरिबल आहे. ते 1,500 रुपये स्क्वेअर फीट जर तुमचे तिथेच जर पैसे, ते कशासाठी खर्च होतात, का होतात, कोण आहे त्याच्या मागे, आणि आणि ते सर्वसामान्यांनी का सोसावं. तुम्ही जो वाढवून जो काय विका तुम्ही चांगलं बनवा, विका, घेणारे लोक आहेत आणि ते काय बंद झालं पाहिजे अशा मताचा मी नाही. परंतु आम्ही जे काही चर्चा करतोय जो कामावर जाणारा 8 तास काम करणार आणि त्याला कुठेतरी त्याचं घर पाहिजे, मुंबईसारख्या शहरात, नवी मुंबईच्या याच्यामध्ये, अशा याच्या शहरामध्ये पाहिजे, त्याचं आपण म्हणतोय. आणि त्यामुळे त्याचं हे कामच नाही की 20,000 रुपये स्क्वेअर फीट 25,000 स्क्वेअर फीट हे त्याचं काम नाही. ठीक आहे. असं आहे की मला ह्या गोष्टीमध्ये एक गोष्ट बोलावीशी वाटते की 20,000 40,000 म्हणजे सर्वसामान्य माणूस जो मराठी असू द्या किंवा परप्रांतीय असू द्या, त्याला ह्या मुंबईमध्ये मला असं वाटत नाही की आजच्या तारखेला तो घर घेऊ शकेल आपल्या घामाच्या पैशातनं. आणि प्रामुख्यानं म्हणजे काँग्रेसने केलं की भाजपने केलं की शिवसेनेने केलं हे न जाता मला असं वाटतं की पहिल्यांदा जर मुंबईमध्ये स्लम रिडेव्हलपमेंटची स्कीम कोणी आणली असेल तर ती बाळासाहेबांनी त्यावेळेस आणली होती 1995 साली. परंतु त्यानंतर ती इम्प्लिमेंट जशी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. आज मुंबईमध्ये जे झोपडपट्टीवासी आहेत त्यांना काही ना काही प्रमाणात घरं मिळतात, परंतु नवीन लोक ही घर घेऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. यासाठी राज्य शासनानं मी मध्ये सुद्धा एक निवेदन दिलं होतं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था MMR रिजनमध्ये जसं भाई म्हणतायत तसं शहरीकरण झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. बाउंड्री फिक्स झालेल्या आहे प्रत्येक शहरांच्या, म्हणजे पुणे असू द्या, पिंपरी चिंचवड असू द्या, ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, परिसरामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, म्हाडा सगळीकडे पोहोचू शकत नसायत. मी म्हाडाचा सदस्य होतो, भाई जगताप अध्यक्ष होते. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिले पाहिजे, विकेंद्रीकरण केले पाहिजे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा ज्या आहेत त्या आपल्या हद्दीतील जमिनी महापालिकेने विकत घ्यायला पाहिजे आणि त्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना अफोर्डेबलची स्कीम राबवली पाहिजे, तरच ही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल. विकासकाच्या माध्यमातून जे काय पोहोचायचं आहे हो, परंतु विकासक काय असं आज 5 लाखाची योजना तो फसवी योजना जाहीर करतो. अनेक लोक त्याच्यामध्ये फसले पण गेले असतील कदाचित, अजून का फसले गेले असतील कारण त्यांना घराची गरज आहे. माझं हे तर अधिकृत ठाणे जिल्ह्यामध्ये 2,36,000 अनधिकृत इमारती आहेत ज्या आता अधिकृत केल्या शासनानं, त्या तर अनधिकृत इमारतींमध्ये लोकांनी घरं घेतलेत. हे तर आता मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलं की कोणते बिल्डर आहे तो विकतोय घर म्हणून लोकांनी त्यांना थांबवलंय. काही लोकांना तर आपल्या आयुष्याचं जमापुंजी, दागदागिने, गळ्यातली मंगळसूत्र, घरातले सगळे काही ज्या वस्तू होत्या त्या वस्तू विकून अनधिकृत इमारतींमध्ये घर घेतल्या, त्या इमारती पाडल्यात. दिघ्याचं उदाहरण असू द्या किंवा कल्याण डोंबिवली किंवा ठाण्याचं उदाहरण असू द्या, त्या अनधिकृत इमारतीमध्ये घर घेतलं, त्यांचं काय. त्यामुळे जोपर्यंत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार राज्य शासन देत नाही आणि अधिकार देऊन त्यांनी जमीन विकत घ्यायला पाहिजे. विकेंद्रीकरण जसं सिडकोला आणि म्हाडाला अधिकार दिले होते तसेच अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देऊन त्यांनी अफोर्डेबलची स्कीम प्रत्येक ठिकाणी राबवावी. हे जर धोरण राज्य शासन अंमलात आणेल तरच मला असं वाटतं सर्वसामान्य ग्राहकाला त्याचा फायदा होईल, सर्वसामान्य गरीब माणूस त्या ठिकाणी घर घेऊ शकेल. ठीक आहे ताई, काय म्हणाल? मला 2-3 मुद्दे पटकन मांडायचे. एक म्हणजे की आता आपण सगळं की अनेक घरांचं निर्माण व्हावं, म्हणजे थोडक्यात आता आपण विश्लेषण का करतोय
की घरं महाग का आहेत, की घरं कमी बनतायत म्हणून हे डिमांड सप्लाय, बरोबर, की पुरवठा कमी आहे, डिमांड जास्त आहे आणि म्हणून आपल्याला घरं अधिक बनवायला पाहिजेत. आणि गेले 20 वर्षापासून आपण अशीच मांडणी करतो आहोत. परंतु आज आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई सारख्या शहरामध्ये 1 लाखहून अधिक घरं जी आहेत ही रिक्त आहेत. ओके, आणि ही रिक्त घरं जी आहेत बांधून तयार आहेत, घेत नाही, विकत घेतले, तशीच पडून मोकळी आहेत, रिकामी आहेत. ओके, आणि महाराष्ट्रभरामध्ये आज सेन्सस 2011चं सेन्सस जे आहे हे भारतामध्ये पण हा ट्रेंड दाखवत आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण हा ट्रेंड दाखवत आहे की आपल्याकडे रिक्त घरांचं प्रमाण जे आहे वाढतं आहे. म्हणजे ह्याचा आपण धडा काय घ्यायचा ह्याच्यातनं, की आपल्याला फक्त घरांचं निर्माण करायचं आहे आणि तिथे प्रश्न आहे स्वस्ताई किंवा महागाईचा का, ह्याच्या कारण दुसरं आहे. ह्याचं अजून एक दुसरं निदेशक मी सांगते की आपल्याकडे की आज जे घरांची बाजारपेठ आहे ही स्थानिक नाही राहिलेली. म्हणजे एका बाजूला आपण जेव्हा विकेंद्रीकरण म्हणून म्हणतोय, आज घरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जी आहे ही परदेशी गुंतवणूक येते आहे. म्हणजे इनफॅक्ट की गेल्या आठवड्यामध्ये जे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनी रिलीज केलेले फिगर्स आहेत त्याच्यामध्ये की केवळ कन्स्ट्रक्शनमध्ये ही 150 कोटींवरनं आज 450 कोटींवर परदेशी गुंतवणूक जी आहे ही होते आहे. प्रायव्हेट इक्विटी जी आहे याच्यामध्ये पण 24% भाग हा जो आहे हा कन्स्ट्रक्शनचा आहे. आता हे जेव्हा आपण फिगर्स बघतो, ही आकडेवारी आपल्याला हे सांगते की घरामध्ये जे गुंतवणूकदार आहेत हे आज स्थानिक नाही आहेत. म्हणजे मुंबईमधला माणूस आज सेकंड होम मध्ये ठाण्यामध्ये गुंतवतो, रायगडमध्ये गुंतवतो, कोकणामध्ये गुंतवतो, पुण्याचा माणूस गुंतवतो, मुंबईमध्ये दुबईवरनं पैसे येतात, आणखीन वेगवेगळ्या देशातनं पैसे येतात. आता ही गोष्ट असताना आपले फक्त स्थानिक डिमांड सप्लायचे जे लॉज आहेत हे या गृहनिर्माणाच्या बाजारपेठेला तकलादू बनतात. आणि ह्याच्यासाठी म्हणून रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी सारख्या संस्था ज्या आहेत या बळकट व्हायला पाहिजेत. दुसरं की ह्या ज्या व्हेकंट ऍक्ट ज्या घरं आहेत ह्याच्यावर आपण स्ट्रॉंगली कंट्रोल कसं करू शकतो, लोकांना भाड्याने घरं द्यायला उद्युक्त कसं करू शकतो. दुसरं की घर जर रिक्त राहिलं तर त्याच्यावर आपण टॅक्सेशन करू शकतो का, हे नवीन मार्ग जे आहेत हे जोखायची प्रचंड गरज आहे. सगळ्यात मोठा मार्ग जो मला असं वाटतं की आपण जे विकृती आणलेली आहे या डिमांड सप्लायमध्ये की ज्याच्यामुळे आज ना मार्केट हे स्वस्त घरं देऊ शकते आणि ना सरकार स्वस्त घरं देऊ शकते म्हाडाच्या किंवा सिडकोच्या माध्यमाने, आणि ते म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना किंवा तत्सम अनेक योजना की ज्या फक्त FSI आणि TDR वर चालतात. बरोबर. आज अनेक अभ्यास असे सांगतात की आपण ह्या योजनांद्वारा आपण असं करायला जातोय की शहरांच्या जवळजवळ 80 ते 90% जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, म्हणजे आता झोपडपट्टीमध्ये समजा मुंबईतले 50% लोक राहतात, बरोबर. आपण जुन्या बिल्डिंगी, म्युनिसिपल कॉलनीज, चाळी ह्या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर साधारण 70 ते 80% जनता जी आहे ही प्रॉब्लेमॅटिक हाऊसिंग मध्ये राहते, बरोबर. आणि हे सगळ्याला आपण फक्त FSI आणि TDR या माध्यमातून उत्तर द्यायला बघतोय. ओके, थोडक्यात काय की एक सबसिडी जर वाटली गेली आणि जमिनीची किंमत ही मानते, कारण आपली मुंबईमधली वाढणारी घरांची किंमत जी आहे थोडक्यात एका बाजूला खूप महागडं मार्केट तयार करायचं आणि त्याच्यातनं फुकट घरांसाठी सबसिडी तयार करणं, ह्याच्यासारखी विकृती दुसरी डिमांड सप्लायसाठी नाही. आणि मला असं वाटतं ही जी धोरणं आहेत ह्याच्यावर नेमकेपणाने आपल्याला बोट ठेवून आज आपल्याला पुढे जाण्याची खूप गरज आहे. 30 सेकंद आउट ऑफ बॉक्स थॉट करण्याची आवश्यकता आहे. आपण अफोर्डेबल हाऊसिंग पाहिजे अफोर्डेबल बोलतोय, पण त्याच्यावर काही पॉलिसी डिसिजन घेत नाही. बिल्डर्स ऑफ इंडिया यांनी त्या गव्हर्नमेंटला सुचवला बाय लिखित रायटिंग ए लेटर टू मुख्यमंत्री आणि सर्व MLA MLCंना, या राज्याच्या सर्व MLA MLCंना की आपण आता नावाशेवा ब्रिज बनवतोय, दुसऱ्या बाजूला तुम्ही सेकंड न्यू मुंबई डिक्लेअर करा की यू अनाऊन्स की देर विल बी सेकंड न्यू मुंबई. रायगड डिस्ट्रिक्टमध्ये 7,200 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे, विच इज 12 टाइम्स ऑफ बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरिया. पुढच्या 200 वर्षापर्यंत तिथे डेव्हलपमेंट होऊ शकतो. आणि आजची पॉप्युलेशन रायगडमध्ये फक्त 21 लाख आहे. तापमान, जलवायू, रेनफॉल सेम आहे मुंबईसारखा, पण अजूनही गव्हर्नमेंटचा तिथे लक्ष गेलेलं नाही आहे. आमचा डिमांड आहे की जर त्यांनी फक्त डिक्लेअर केला की आता एक न्यू मुंबई आपण या बाजूला बनवलाय, दुसरा न्यू मुंबई त्या बाजूला बनवणार,
मेयर अनाउन्समेंट कॅन रिड्यूस द प्राइजेस इन बॉम्बे. त्या बाजूला जर जेव्हा 10 पटी जास्त जागा आहे, एक्सपान्शनसाठी भरपूर जागा आहे, आणि आम्ही हे पण सांगितलं की आपण हे मुंबई सारखी चूक करू नका, 1 FSI आणि 1.5 FSI. तिथे तुम्ही सिटी 10 FSI ने डिझाईन करा, आणि त्या डिझाईन 10 FSI फुकटला देऊ नका, त्या प्रीमियम कलेक्ट करा, आणि त्या प्रीमियमनी हा ब्रिज बनवा, आणि त्या प्रीमियमनी ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर बनवा. पण त्या आउट ऑफ बॉक्स थॉट करण्याची कोणाची लक्ष नाही आहे, कोणाचा विचार होत नाही आहे. फक्त याच मुंबईमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे, त्यामध्येच FSI वाढवायचं आहे, त्यामध्येच DP चेंज करायचं आहे. ही जे चुकीचं आहे, यामुळेच हे डिमांड, हे रेट कमी या पद्धतीने होऊ शकत नाही. जर आउट ऑफ बॉक्स विचार केला तर होऊ शकतात. ठीक आहे, बॉक्सचा विचार न करता आउट ऑफ बॉक्सचा विचार झाला पाहिजे, हा सगळ्यात तुम्ही खरीचा मुद्दा शेवटी जाताना मांडलाय. FSIचं जे म्हणाले ना ते बाय वेळ संपलाय थोडक्यात. मुंबईमध्ये ऑलरेडी साऊथ मुंबईमध्ये गिरगावमध्ये विशेषतः ऑलरेडी तिथे 6चा कंझ्युम आहे. म्हणजे छोट्या छोट्या बिल्डिंग आहे, ते अशा ज्या वर गेलेल्या आहेत त्यांचा FSI आला कुठून, तो ऑलरेडी तिथे कंझ्युम झालेला आहे. त्यामुळे तिथे पण तरी स्वस्तातली घरं मिळत नाहीत, हा मुद्दा पुढे. विचार करून उतरतच नाही. ते मुंबईच्या FSI बद्दल बोलत नाही, ते उदाहरण देतो राजेंद्र. हैदराबादला FSI काही नाही, फक्त ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला ओपन स्पेस जी पाहिजे ती सोडा, आणि तुम्हाला जेवढं जायचं तेवढं जा. त्यामुळे काय होतंय माहितीये का, म्हणजे TDR ची जी लॉबी ताई म्हणाले किंवा FSI ची लॉबी नष्ट होते. आज मुंबईमध्ये जो विकासक, मोठे मोठे विकासक आहेत, ते कुठल्या ना कुठल्या, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, कोणाला मानतात, काही मोठ्या राजकीय नेत्यांना हाताशी धरून नको ते गोष्टी त्यामुळे हे सर्वसामान्य मराठी माणूस आणि सर्वसामान्य माणूस हा भरडला जातोय. मला असं वाटतं की मी गुप्तांच्या मताशी सहमत आहे. ज्या पद्धतीने नवी मुंबई डिक्लेअर झाली त्या पद्धतीने नावाशेवाला ही 3री मुंबई म्हणून डिक्लेअर करावी, आणि तो FSI 10 काय मी म्हणतो, जो विकासक ज्या पद्धतीने बांधेल त्या पद्धतीने त्यांना बांधू द्यायचं. परंतु त्या ज्या म्हणजे फायर ब्रिगेडची गाडी जाईल आणि इतर गाड्या जातील त्या पद्धतीने, पार्किंग व्यवस्थित असेल अशा प्रकारची ओपन स्पेस सोडून त्यांना ते अलाव करायचं. खरंच जमिनीच्या म्हणजे घराच्या किमती खाली दिला पाहिजे. या कार्यक्रमात सगळे सहभागी झाले तर तुमचे आभार. पण शेवटी जाताना इतकंच म्हणेन की इतका वेळ आपण सगळी चर्चा ऐकली, प्रेक्षक म्हणून, ग्राहक म्हणून, पण जे परवडणारं घर मिळतंय की नाही मिळतं याचा प्रश्न तुम्हाला पुढे उपस्थित झाला असेल. घ्यायचं की सोडून द्यायचं आता तुमच्यावर आहे. सरकार काय याचा विचार करत नाही, स्वस्तातल्या घरातलं स्वप्न तुमचं काय साकारताना दिसत नाही. इथंच थांबू, पहा फक्त ऐकून.